आपल्याला फिनान्शियल फ्रॉड्स म्हटलं, आर्थिक घोटाळे असं म्हटलं की आपल्याला 21वे शतक उजाडतं की अरे कोणीतरी शेअर्सचेच पैसे खाल्लेत, कोणीतरी अजून काहीतरी कंपनीच्या ॲसेट्स जास्त दाखवून वगैरे वगैरे मोठे आमचे इन्कम सोर्सेस आहेत दाखवून घोटाळे केलेत. कुतुबशहाने 17व्या शतकामधला पहिला फिनान्शियल फ्रॉड केला होता. स्कॅम का? एकदम असा हा जो महाराजा जसवंत सिंग आहे, जो अगदी औरंगजेब बादशहाशी इतका प्रामाणिक आहे, शिवाजी महाराजांच्या जाऊन कागाळ्या करतोय, औरंगजेबासाठी दक्षिणेमध्ये महाराष्ट्रापासून ते काबूलपर्यंत जातोय, अशा या महाराजा जसवंत सिंगची औरंगजेबाने त्याची आणि त्याच्या वंशजांची काय हालत केली ते आपण आता बघूया. आता एक एक गमती औरंगजेबाच्या मी पुढे सांगेन, त्या सांगितल्यानंतर मला खरंच काही लोक जे औरंगजेबाला सेक्युलर म्हणतात त्यांची जीभ धजावते तरी कशी औरंगजेबाला सेक्युलर म्हणावी, ह्याचा मला फार मोठा प्रश्न पडतो. बहादूर खान कोकलताश परत येताना त्याने आपल्याबरोबर कित्येक हिरे माणकं जडलेल्या मूर्ती तो घेऊन आला, तिथली मंदिरं त्याने पाडली. औरंगजेबाने खान जहान बहादूर खानाचं खूप कौतुक केलं की वा मोठं धर्माचं काम केलंयस तू. त्याने सांगितलं की ह्या मूर्त्या आहेत, ह्या जामा मशीद जी दिल्लीत आहे त्याच्या पायऱ्यांच्या खाली पुरा. देवा, म्हणजे त्याच्यावरनं रोज लोक नमाज पढायला जाताना पाय देऊन जातील. ह्यांना अरावली पर्वतरांगांमध्ये जाऊन राजपुतांना शोधून मारणं शक्य होत नव्हतं. अशा वेळेला एका ठिकाणी खुद्द औरंगजेब बादशाह अडकला होता आणि त्याच्या दोन्ही मार्गांवरती राजपुतांनी असे काही सैनिक सोडले होते की त्याला बाहेरही खिंडीतनं पडता येईना आणि आतही जाता येईना अजून. सो एकही बाण न सोडता, एकही तलवारीचा खणखणाट न करता औरंगजेबाने एका पत्राने युद्ध संपवलं. हा आपण जे म्हणतो की उगीच मुघलांचा बादशाह देशावर राज्य करणारा तो काय कच्चा खिलाडी नव्हता. येस. आणि म्हणून आपल्याला शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे श्रेष्ठ का वाटतात, तर अशा औरंगजेबाला ज्यांनी नाक घासायला लावलं ते हे छत्रपती आहेत. नमस्कार, हिस्ट्री ऑफ द मराठाच्या पुढील भागामध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. गेल्या काही एपिसोड्सपासून आपण संभाजी महाराज, त्यांचं बालपण आणि त्यांचा पराक्रम याच्याबद्दल आपण खूप तपशीलमध्ये बोललो. पोर्तुगीज आणि सिद्धी ह्यांना तो कसा महाराजांनी धडा शिकवला ते आपण पाहिलं. ते एपिसोड जर तुम्ही पाहिले नसतील तर ते आधी एपिसोड बघून नक्की तुम्ही या एपिसोडकडे या. आता आपण बघूया की औरंगजेब आणि संभाजी महाराज यांच्यातला लढा आणि त्याच्यावर आपण तपशील आपण बोलूया. सर सुयोग, तो जो काळ होता 17व्या शतकातला, त्यातला औरंगजेब हा जो बादशाह आहे, तसं म्हटलं जातं की तो त्या काळातला सर्वात वन ऑफ द श्रीमंत बादशाह, असं अकॉर्डिंग टू हिस्टोरियन्स त्या काळातला ऑलमोस्ट 25% 25% GDP जो होता तो मुघल सल्तनतकडे होता. मग मुघल एवढे जर ताकदवर होते, त्यांच्याकडे एवढं सैन्य, एवढी जमीन संपत्ती असताना त्यांना म्हणजे औरंगजेब कुठल्या तरी त्याच्या एका मोठ्या सरदाराला किंवा सैनिकाला पाठवू शकला असता. औरंगजेबला दक्षिणेत यायची गरज का पडली? खूप नैसर्गिक प्रश्न आहे हा, की एवढा श्रीमंत, एवढा ताकदवान आणि एवढे रिसोर्सेस असणारा बादशाह स्वतः उठून त्याचं दिल्लीतलं सिंहासन सोडून दक्षिणेत येऊन ह्या सगळ्या गोष्टी का करतोय, हा प्रश्न अगदीच नैसर्गिक आहे. त्याची कारणं बऱ्याच इतिहासकारांनी वेगळी वेगळी दिलेली आहेत. आपण स्टेप बाय स्टेप त्याची कारणं काय काय आहेत ते बघूया आणि मग त्या कारणांचं सुद्धा तपशिलामध्ये चर्चा करूया. आणि संदर्भ, आपला हिस्ट्री ऑफ द मराठात म्हणलं की संदर्भ आलाच, तर तू संदर्भ पण सांगशील आम्हाला की काय? त्याची संदर्भासहित चर्चा करूया. आता शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज हे सगळ्यात मोठं कारण तर होतंच, ह्यात अगदीच काहीच वाद नाही आहे. कारण औरंगजेब हा शहजादा असताना आणि तो आपला बाप मेलाय किंवा तो आजारी पडलाय ही जी त्याला काही बातमी कळली 1657च्या आजूबाजूला, आणि मग तो उत्तरेत जो पळाला की आता आपल्याला बादशाह व्हायचे, ती चुरस चढाओढ सुरू झाली, सगळ्या भावांमध्ये कोण एकमेकांना पहिले मारतंय, तेव्हा तो ज्यावेळेला गेला तेव्हापासून त्याचा शिवाजी महाराजांवर राग होता. कारण त्यावेळेला शिवाजी महाराजांनी जुन्नर आणि काही मुघलांची जी स्थळं होती त्यांची लूट केलेली होती. त्याच्यामुळे औरंगजेबाला कळलं होतं की हा साधा माणूस नाही, त्याच्या डोक्यात पहिल्यापासून होता. त्याचं सगळा बिझनेस स्थिरस्थावर झाला, तो बादशाह झाला, अखेर आपल्या सगळ्या भावांना मारून, काही पळाले भाऊ, बापाला कैदेत टाकलं की खिडकीतनं आग्र्याचं ते कसं दिसतोय ताजमहाल ते बघत बस असं करून तो बादशाह झाला. आणि मग त्याने म्हटलं तर सगळ्यात पहिले शिवाजी महाराजांचा काटा काढायचा. तू म्हणतोस त्याप्रमाणे त्याने निरनिराळ्या प्रकारे आपल्या वेगवेगळ्या सरदारांना पाठवून पाहिलं. मामाला पाठवलं शास्ता खानाला, मग मिर्झा राजे जयसिंग आले, दिलेर खान आला, त्याच्यानंतर त्याचा स्वतःचा भाऊ जो दूध भाऊ म्हणतात बहादूर खान कोकलताश
त्याला पाठवलं, तर चिकार लोकांना पाठवलं, पण कोणीही त्याच्या कसोटीला खरं उतरू शकलं नाही. आणि कोणी एक मिर्झा राजे जयसिंग जर सोडले तर बाकी कोणाबरोबरच शिवाजी महाराजांनी तहबिह काहीही केले नाहीत किंवा शिवाजी महाराजांना मोठा तोटा सहन करायला लागला नाही. बरं, गंमत काय आहे की स्वतः ही गंमत आपल्याला स्वतः औरंगजेब बादशहाच्या अखबारांमध्ये दिसून येते. अखबार म्हणजे ते जे आज दिवसभरात काय काय बादशाने उपद्व्याप केले हे जे ती माणसं लिहून ठेवतात त्याला अखबार असं म्हणतात. सो त्या अखबारामध्ये आपल्याला एक खूप गंमत दिसून येते आणि सभासद बखरीमध्ये त्याचा एक असा आपल्याला काय म्हणतात त्याला असं ते डॉट्स जॉईन करता येतात. सो शिवाजी महाराजांचे जे काही हे सगळे पराक्रम चालू होते, तानाजी मालुसरेंनी 1670 सिंहगड घेतला आणि शिवाजी महाराजांनी मुघलांच्या विरुद्ध, औरंगजेबाच्या विरुद्ध पुन्हा एकदा एक मोठं आव्हान त्यांच्यासमोर उभं राहिलं. कारण 1665 पुरंदरचा तह झाला, 1666 शिवाजी महाराज आग्र्यातून सुटून दख्खनमध्ये परत आले आणि मग सभासद बखरीनुसार शिवाजी महाराजांनी म्हटलं आता थोडे दिवस शांत राहायचं. पण मग औरंगजेबानेच तह मोडला. हे आपण सगळं मागच्या भागांमध्ये पाहिलेलं आहे की त्याने प्रतापराव गुजर आणि रावजी निराजी ह्यांना कैद करायला सांगितली वगैरे वगैरे. ते सगळं आपण ऐकलंय मुअज्जमला, आणि मुअज्जमने काहीतरी करून ह्या दोघांना तिथून जायला सांगितलं आणि शिवाजी महाराजांना कळलं हीच ती वेळ आहे की त्यानेच तह मोडलाय. सो त्यांनी एक मोठं युद्ध आता औरंगजेबाच्या विरुद्ध लढायला सुरुवात केली. त्याच्यानुसार तानाजी मालुसरेंनी सिंहगड घेतला. हे सगळं झाल्यानंतर औरंगजेबाला असा विचार पडला की आपण आता दख्खनमध्ये जाऊया, स्वतःच उतरूया. आणि हे अखबारात लिहिलेलं आहे, म्हणजे हे माझ्या मनाचं नाही. एक फेब्रुवारी 1670 वगैरे तो अखबार आहे, मला तारीख 25 फेब्रुवारी तारीख आहे. तर त्याच्यानुसार औरंगजेबाने आपल्या ज्योतिषांना सांगितलं, त्यांचे स्वतःचे ज्योतिषी असायचे, म्हणजे मुसलमानांचं एक ज्योतिषशास्त्र आहे ज्याच्यातनं ते त्यांना मुहूर्त वगैरे काढून देतात. सो ते त्यांनी करून सांगितलं औरंगजेबाने की तू मुहूर्त काढ, मला दख्खनला जायचंय, मी स्वतः जाणार. कारण त्याला कळलं हे चायला काय उपयोगाचे नाही, सगळे नुसते पैसा बर्बाद करतात, बोटं गमावून येतात आणि होत तर काही नाही. सो त्याने तसं म्हटलं. आणि सभासद बखरीमध्ये सभासदांनी इतकं सुंदर त्याच्यावरती विवेचन केलेलं आहे की औरंगजेब विचार करायला लागला की आता माझ्या पातशहाजाद्यांना म्हणजे शहजाद्यांना पाठवायचं का. पण त्याच्या मनात आलं की त्यांना पाठवलं तर हे फितवे करतात आणि माझ्याकडनं दिल्लीच काढून घेतात. अरे देवा, त्यांनी स्वतः तेच केलं होतं. त्यांनी स्वतः तेच केलं. सो त्याला पोरांवरती विश्वास होताच की ते असेच करणार. मग आपण स्वतः जावं का असा विचार आला. त्यांनी शब्द तिथे कंबर बसती, म्हणजे आपण स्वतः कंबर खोचून जाऊया का असा विचार औरंगजेबाने केला. पण मग त्याच्या मनात विचार आला की आपली परिस्थिती शास्ताखानासारखी झाली तर, आपलीच बोटे गेली तर फजिती झाली तर काय, कुठला बादशाह तू, असं होईल. त्यामुळे सभासद बखरीत सभासदांनी असं म्हटलंय की शिवाजी जिवंत आहे तोवर आपण दख्खनमध्ये उतरायचं नाही. काय म्हणजे तू विचार कर ना, तेवढा बलाढ्य बादशाह, त्याला डेअरिंगच, भीती, दहशत. सो त्याच्यामुळे 1680 ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज पंचत्वात विलीन झाले त्याच्यानंतर खुद्द औरंगजेब हा दक्षिणेमध्ये आलेला आहे. कॉन्फिडन्स आला. सो आपल्याला ह्या दोन संदर्भांना जर डॉट्स जोडले तर कळतं की त्याच्यानंतर त्याला वाटलं की आपण आता दख्खनमध्ये उतरायला हरकत नाही. सो हे एक कारण आहे डेफिनेटलीच. दुसरं कारण म्हणजे आदिलशहा, कुतुबशहा हे जरी मुसलमान असले आणि कुराणानुसार मुसलमानांवर आक्रमण करू नये, आणि औरंगजेब म्हणजे कुराण, इस्लाम एवढा मोठा त्याचा, पण त्याने तिथे वेगळी कारणं काही काढली. त्याला काही करून आता मागच्या वेळेला पण आपण जसं म्हटलं की ट्रम्प तात्यांना जर हल्ला करायचा आहे तर ते काहीतरी म्हणणारच नाही, काहीतरी कारण काढणार, दाखवणार की मी बरोबर तू चुकीचा, मला आवडलं नाही तू शिंकला, ते हल्ला करा रे ह्याच्यावरती. सो तेच गोष्ट साहेबांनी पण केली की छत्रपती संभाजी महाराजांना हे दोघं जण मदत करतायत त्याच्यामुळे त्यांच्यावर हल्ला करायचा. आणि अजून एक खूप सुंदर गोष्ट आहे, ही गोष्ट ना फारशी माहिती नसते. आपल्याला फिनान्शियल फ्रॉड्स म्हटलं, आर्थिक घोटाळे असं म्हटलं की आपल्याला 21वे शतक उजाडतं की अरे कोणीतरी शेअर्सचेच पैसे खाल्लेत, कोणीतरी अजून काहीतरी कंपनीच्या ॲसेट्स जास्त दाखवून वगैरे वगैरे मोठे आमचे इन्कम सोर्सेस आहेत दाखवून घोटाळे केलेत. सो फिनान्शियल फ्रॉड ही खूप आपल्याला बऱ्यापैकी मॉडर्न कॉन्सेप्ट वाटते. कुतुबशहाने 17व्या शतकामधला पहिला फिनान्शियल फ्रॉड केला होता. स्कॅम का? एकदम स्कॅम. म्हणजे तो स्कॅम सांगितला ना की आपल्याला वाटेल की अरे म्हणजे हे चालूच आहे, वर्षानुवर्ष झाले ह्या अशा गोष्टी सुरू आहेत. सो तो फ्रॉड कसा केला त्याची एक छान गोष्ट आहे. मेहेंदळे सरांनी त्यांच्या श्री राजा शिव छत्रपतीमध्ये ह्याचा संदर्भासहित सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. सो कुतुबशहाच्या राज्यामध्ये त्याचे स्वतःचं जे करन्सी चलन जे होतं त्याला होन असं म्हणायचं.
चांदीचे होन असायचे आणि अर्थात ते जुने होन आणि नवीन होन, म्हणजे जे आधीपासून वापरात असतात ते जुने होन आणि नंतर ते जे पाडायला लागतात, नाणी पाडतात नाही, नवीन, त्या काळामध्ये काही नोटा नव्हत्या, त्याच्यामध्ये एखाद्या नाण्यामध्ये किती चांदी आहे त्याच्यावरनं त्याचं मूल्य ठरायचं. म्हणजे ते आतासारखं नाही की गव्हर्नरने एका नोटेवरती सही केली आहे म्हणून बाबा ह्याला 100 रुपये म्हणतात किंवा त्याला 2000 रुपये म्हणतात. हे आता गव्हर्नरने केलं ना, त्या कागदाची किंमत थोडी आहे 2000 रुपये, नाहीच आहे ना, ते गव्हर्नरने सही केल्यामुळे त्याची किंमत तेवढी झाली. पण पूर्वीच्या काळात जी चलनं होती त्याच्यामध्ये इतकं ग्रॅम चांदी आहे, त्यामुळे ह्याचं मूल्य, व्हॅल्यू ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात, ते आहे, बरोबर. सो तसे जुने होन, नवीन होन वगैरे वगैरे होते. आणि ह्या सगळ्या आदिलशहा आणि कुतुबशहा जे होते हे मायबाप मुघलांना घाबरून असत. सो ते खंडणी द्यायचे. सो कुतुबशहा आणि औरंगजेब यांच्यामध्ये तह झाला होता की 2 लाख होन इतकी खंडणी ही कुतुबशहाने दरवर्षी मायबाप मुघलांना द्यायची. शहाजहानपासून हा तह झालेला आहे. मुघलांकडे रुपया, मुघली रुपया हे त्यांचं चलन होतं. एक कुतुबशाही होन म्हणजे 4 मुघली रुपये. हे साधं सोपं गणित त्यावेळेचं होतं. हे त्यावेळेला सुद्धा रेट्स होते हा, की एका करन्सी आणि दुसऱ्या करन्सीचं काय एकमेकांशी रिलेशन किती आहे. सो कुतुबशहाला कळलं की म्हणजे थोडक्यात मी आता जसं म्हटलं की एका होनासाठी 4 रुपये, याचा अर्थ तुला 2 लाख होन द्यायचे आहेत, म्हणजे 8 लाख रुपये द्यायचे आहेत. साधं सोपं गणित आहे, बरोबर. कुतुबशहाने डोकं लावलं. त्याने काय म्हटलं की आजपासून माझ्या राज्यात जे कोणी टॅक्स पे करतील, शेतकरी टॅक्स देणार, बाकीचे लोकही टॅक्स देणार, बरोबर, तो टॅक्स सगळा हा जुन्या होनांमध्ये भरायचा. मागणी वाढली की काय वाढतं, त्याची किंमत वाढते, बरोबर, कारण पुरवठा कमी आहे. जुना होन हा परत नाही येणार ना, परत जो येणार तो नवीनच होन येणार. नाणी पाडली की तो नवीन होन येणार. जुन्या होनांची किंमत वाढत जाणार. एक काळ असा आला की 100 जुन्या होनांसाठी 170 नवीन होन मिळायचे. आता तुझं पाहिलंच दोन्ही नाणी चांदीचीच आहेत. दोघांची किंमत सेमच असली पाहिजे ना, दोघांमध्ये सेमच ग्रॅम चांदी आहे. पण 100 ग्रॅम जुन्या चांदीच्या होनांसाठी 170 नवीन होन मिळायला लागले. आता तू ह्याचं जर गणित पाहिलंस तर एका होनासाठी 4 रुपये, एका जुन्या होनासाठी 1.7 नवीन होन झाले. तू आता या 1.7 ने त्या 4 रुपयाला मल्टिप्लाय केलं की साधारण येतं की एका होनासाठी त्याची किंमत झाली 7 रुपये. 6.8 रुपये होते, पण आपण 7 रुपये पकडून चालूया. म्हणजे आता मी जर माझ्या राज्यामध्ये कुतुबशहाने 2 लाख जुने होन मिळवले टॅक्समध्ये, तर ते 2 लाख इंटू 7 14 लाख होन मला मिळाले. आणि मला औरंगजेब बादशाला किती द्यायचे आहेत, 8 लाखच. वरचे 6 लाख माझ्याकडेच राहिले. हुशार आहे. सो अशा पद्धतीने कुतुबशहाने पहिला फिनान्शियल फ्रॉड आपल्याला माहिती असं 17व्या शतकातला केला असं पण म्हणू शकतो. सो हे फक्तच सैनिकी दृष्टीने त्यांना प्रॉब्लेमॅटिक होते कुतुबशहा आणि आदिलशहा असं नाही, तर ह्या फिनान्शियल दृष्टीनेही त्यांना त्रास देत होते. म्हणून हे दुसरं कारण होतं की ज्यामुळे औरंगजेबाने विचार केला की आपण दख्खनमध्ये जाऊया. आता याच्याशिवाय आपण जर पाहिलं तर राजपूत, जे खरं बघायला गेलं तर मुघलांच्या सत्तेचा आधार होते, या मुघलांना औरंगजेबाने स्वतःच कुरापती काढून त्रास दिला. आणि त्याचं कार्ट जे होतं अकबर, हे शेवटी राजपुतांच्या बरोबर दख्खनमध्ये आलं. सो त्याचा एक पूर्ण वेगळा इतिहास आहे की ते काय झालं ज्यामुळे अकबर त्यांच्याकडे कसा गेला, औरंगजेबाने आधी काय कुरापती काढल्या. पण राजपूत हे अजून एक कारण आहे की ज्याच्यामुळे तो दख्खनेत आला. आणि ह्याच्याशिवाय शेवटचं कारण म्हणजे अर्थातच छत्रपती संभाजी महाराज आणि मराठे, की काफिरांची जी काही त्याच्यासाठी जे काही आपल्यासाठी पराक्रम आणि त्याच्यासाठी ज्या कुरापती काफिरांनी दख्खनमध्ये सुरू केलेल्या आहेत त्या कशा संपवायच्या, अखिल हिंदुस्थानांमधनं हिंदू राजे कसे नष्ट झाले पाहिजेत, हा विचार करून आणि ते संपवण्यासाठी म्हणून औरंगजेब दख्खनमध्ये आला. औरंगजेब दक्षिणेत आला, पण त्याने हे विसरला की जरी सिंह गेला असेल तरी छावा आहे. मला मगाशी तू आता म्हणालास की राजपूत आणि राजपूत सरदार त्यांचं एक तू आता विषय मांडलास की ते एक कारण होते की औरंगजेब दक्षिणेत आला. ते थोडं सविस्तर सांगतोस का की एक्झॅक्टली काय झालं, राजपुतांचा औरंगजेबाला त्रास का व्हायला लागला. आणि दुसरी गोष्ट, आपला विषय आहे औरंगजेब दक्षिणेत का आला, पण राजपूत तर उत्तरेतच आहेत. सो मग दक्षिणेत येण्याचं कारण काय. बरोबर, राजपुतांबद्दल बोलायचं झालं तर आपण आधी त्यांची सगळी बॅकग्राऊंड पाहूया आणि मग ते कसे काय कारणीभूत ठरले ते पण बघूया. राजपूत हे मी मगाशी म्हटलं तसं मुघलांच्या सत्तेचा आधारस्तंभ होते. या राजपुतांकडे 7 हिंदू घराणी आहेत
आणि त्यांच्यातली बरीचशी आपल्याला माहिती असतात. म्हणजे आता आपल्याला राठोड माहिती असतात, महाराजा जसवंत सिंग, मिर्झा राजा जयसिंग माहिती असतो, जे होते कछवाह. त्याच्यानंतर सिसोदिया राजपूत माहिती असतात, कारण सिसोदिया राजपूत म्हणजे मेवाडचे. अर्थातच राणा प्रताप ह्याची जी वंशावळ आहे ती सिसोदिया राजपुतांची आहे आणि ह्यांची स्वतःची वेगळी घराणी आहेत. म्हणजे मेवाड म्हणजे आपल्याला उदयपूर किंवा चित्तोड म्हणजे आपल्याला मेवाडचे राजपूत दिसतात. त्याच्यानंतर मारवाड, जोधपूर हे त्यांचं दिसतं महाराजा जसवंत सिंग. आणि अंबर जे आता जयपूर म्हणून ओळखलं जातं तिकडे मिर्झा राजे जयसिंग. त्याच्याशिवाय चौहान वगैरे सुद्धा अजून वेगळे वेगळे राजपूत होते. आता ह्यांच्यामध्ये आपण महाराजा जसवंत सिंग वरती फोकस करूया. महाराजा जसवंत सिंग म्हटलं की आपल्याला सगळ्यात पहिले डोळ्यासमोर येतं म्हणजे रामसिंग, की हमारे सामने कौन खडा है. बरोबर. आग्र्याची जी आग्र्यामध्ये जसे ते फळीत उभे होते ती आपल्याला सगळ्यात पहिले दिसते. तर असा हा जो महाराजा जसवंत सिंग आहे, जो अगदी औरंगजेब बादशहाशी इतका प्रामाणिक आहे, शिवाजी महाराजांच्या जाऊन कागाळ्या करतोय, औरंगजेबासाठी दक्षिणेमध्ये महाराष्ट्रापासून ते काबूलपर्यंत जातोय, अशा या महाराजा जसवंत सिंगची औरंगजेबाने त्याची आणि त्याच्या वंशजांची काय हालत केली ते आपण आता बघूया. म्हणजे आपल्याला त्यातनं औरंगजेब दक्षिणेत का आला हे कळेल. सो हा जो महाराजा जसवंत सिंग आहे हा मारवाडचा. हे मारवाड जे नाव आहे ते मरुस्थल वरनं आलेलं आहे. मरुस्थल हे संस्कृत शब्द आहे. ओके. म्हणजे थोडक्यात जिथे काहीही जिवंत राहू शकत नाही, वाळवंट आहे, त्याच्यामुळे आलेलं ते मरुस्थल. म्हणजे ह्यांच्या बकरी पण जे आहेत ना त्यांना मरू बकरी असं म्हणतात. सो त्याच्यावरनं मरुस्थल वरनं मारवाड आणि तिथले हे सगळे राठोड आणि तिथला हा महाराजा जसवंत सिंग. ओके. या महाराजा जसवंत सिंग ज्या वेळेला मगाशी आपण म्हटलं औरंगजेब दक्षिणेतनं उत्तरेत गेला बादशाह होण्यासाठी, त्यावेळेला त्याचा जो सगळ्यात मोठा प्रतिस्पर्धी होता दारा शिकोह, शहाजहानचा लाडका मुलगा, हा महाराजा जसवंत सिंग जो होता हा दारा शिकोहच्या पक्षातला होता. अच्छा, म्हणजे ह्या पठ्यानी नंतर पक्ष बदलला आणि कधीही औरंगजेबाने त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. सो त्याच्यामुळे महाराजा जसवंत सिंगावर त्याने कधीही विश्वास ठेवला नाही. त्याला तो जमेल तेवढा आपल्यापासून लांब ठेवायचा आणि त्याला वागणूकही तशीच हीन दर्जाची मिळायची. 1678ला महाराजा जसवंत सिंगला औरंगजेबाने अफगाणिस्तानात पाठवलं, म्हणजे काबूलला तो होता. आता ज्या वेळेला तो तिथून आपल्या मारवाडमधनं जायला निघाला काबूलसाठी, त्यावेळेला महाराजा जसवंत सिंगचा एक वयात आलेला मुलगा होता ज्याचं नाव प्रिथी सिंग किंवा पृथ्वी सिंग असं म्हटलं जातं. आता हा सगळा जो मी इतिहास सांगतोय हा टॉड नावाचा एक इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीचा अधिकारी होता. त्याने 19व्या शतकामध्ये राजस्थानच्या वेगवेगळ्या बकरी ज्या होत्या त्यांचा अभ्यास करून हा लिहिलेला इतिहास आहे, ज्याला अनाल्स ऑफ राजपुतानाच असं म्हटलं जातं. आणि त्याच्यामध्ये सगळ्याच ह्या घराण्यांचा अभ्यास आलेला आहे. सो हा जो पृथ्वी सिंग होता याच्यावरती मारवाडचं सगळं राज्य ठेवून, कारण आता तो भविष्यात होणारा महाराजा आहे ना मारवाडचा, आणि महाराजा जसवंत सिंग काबूलला चाललाय म्हणून तो तिथे गेला आणि ह्याच्यावर सगळं सोडून गेला. या महाराजा जसवंत सिंगच्या मुलाला पृथ्वी सिंगला औरंगजेबाने आपल्याला भेटायला बोलवलं. हे मरू बकरींमध्ये येतं. औरंगजेबाला तो भेटायला आल्यानंतर औरंगजेबाने खोटं त्याचं स्वागत वगैरे केलं, प्रेमाने बोलला वगैरे औरंगजेब त्याच्याशी. आणि मग औरंगजेबाचा आतला तो राग आणि ते सगळं उफाळून आलं. त्याने पृथ्वी सिंगला जवळ बोलावलं. तर पृथ्वी सिंग हात जोडून उभा होता. त्याचे हात आपल्या हाताने दाबले आणि म्हणाला की आता मी तुझे हात धरलेत तर तू काय करशील. आणि त्याला तो आपला प्रेशर आणि आपलं वजन आणि आपली औकात दिखानी थी उसको. सो त्याच्यावरती पृथ्वी सिंगने खूप स्मार्टली उत्तर दिलं. तो म्हणाला की तुम्ही ज्या वेळेला वेगवेगळ्या जनतेवरती तुमचा हात ठेवता त्यावेळेला त्यांना असं वाटतं की ते आशीर्वादच आपल्याला देतात, आशीर्वाद मिळतोय आपल्याला. आज तुम्ही जर माझा हातच प्रत्यक्ष हातात घेतलायत तर हा बंदा तुमच्यासाठी काही पराक्रम करू शकेल. म्हणजे थोडक्यात स्तुती केली खूप. त्याने तिची स्तुती केली. औरंगजेब खुश झाला त्याच्यावरती आणि मग त्याला म्हणाला वा 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 हा तर दुसरा जसवंत सिंगच आहे वगैरे वगैरे. आणि मग त्याने काय केलं की त्याला एक जे खिल्लत मिळते आणि त्याच्यातनं तो जो रोब मिळतो, अंगरखा मिळतो, तसा एक अंगरखा त्याला दिला. आणि आता मरूंच्या बकरीमध्ये लिहिलेलं आहे की हा जो अंगरखा होता हा विषारी होता. सो हा अंगरखा परिधान केल्यानंतर काही दिवसातच पृथ्वी सिंगचा मृत्यू झाला. बापरे. बघा, महाराजा जसवंत सिंग जो एवढे वर्ष दक्षिण, उत्तर आणि वायव्य पाकिस्तानाच्या पलीकडे, त्या काळात पाकिस्तान नव्हता पण त्या काळातल्या आपल्या सरहिंद पासून सुद्धा पलीकडे जात होता औरंगजेबासाठी, त्याच्यावरती जो राग होता तो त्याने असा त्याच्या मुलावर काढला. कारण औरंगजेबाच्या डोक्यात होतं की आपल्याला कुठलीही हिंदू सत्ता टिकू द्यायची नाही.
सो अशा रीतीने पृथ्वीसिंग मेला. ह्याच्याच बरोबर खुद्द महाराजा जसवंत सिंग बरोबर त्याची मुलं जी होती काबूलमध्ये, ती सुद्धा तिथल्या खराब वातावरणामुळे मेली. जी उरलेली 2 मुलं आली होती, त्यांची नावं दिलेली आहेत टॉडने, मला आता त्यांची नावं नाही आठवत आहेत, पण ती तिथे मृत्यू पावली. सो ओव्हरऑल महाराजा जसवंत सिंगला आता वाटलं आता आपल्याला कोणीच राहिलं नाही. आपण जे त्याने 42 वर्ष वगैरे राज्य केलं मारवाडमध्ये, सो हे सगळं वाया गेलं. आपल्याला पुढे कोणी वंशजच उरला नाही. आणि मग हाय खाऊन 10 डिसेंबर 1678ला मारवाडचा महाराजा जसवंत सिंग ह्याने तिकडेच आपला शेवटचा श्वास घेतला. अरे 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 तो ज्या वेळेला मेला त्याला त्याच्या 2 बायका प्रेग्नंट होत्या. आता ह्या 2 बायकांना घेऊन रजपूत जे होते मारवाडचे, ज्यांच्यामध्ये दुर्गादास राठोड हा एक मोठा पराक्रमी, नंतर पुढे तो खूप नावारूपाला आलेला आहे, तो मनुष्य हा महाराजा जसवंत सिंगच्या दिवाणाचा मुलगा होता. सो तो आणि अजून काही सरदार हे त्या 2 मुलांना घेऊन दिल्लीला आले की आता पुढच्या सगळ्या गोष्टी, कारण ते मुलगे झाले ना, सो त्यांना आता ते वंशज आहेत, भले ते लहान असले तरी आम्ही त्यांच्या वतीने राज्य करू वगैरे वगैरे, म्हणून पुढची मनसबदारी आणि मारवाडचं अधिकृत मिळायला हवं ना बाबा, औरंगजेब बादशाहने म्हणायला हवं की हां हेच आहेत वगैरे वगैरे पुढचे वंशज, म्हणून ते तिथे दिल्लीला त्यांच्याकडनं आज्ञा घ्यायला आले. तिथे आल्यानंतर ह्यांना कळलं की औरंगजेबाला ह्यांना काही आज्ञाबिज्ञा द्यायचीच नाही, औरंगजेबाला निकाल लावायचा, संपूर्णच टाकायची, संपूर्ण टाकायचं आहे. कारण त्याच वेळेला जोधपूरला जेवढे पण किल्ल्यावरती काही अधिकारी होते त्यांची सगळ्या बदल्या करून त्याने तिथे मुसलमान नेमले. आता हा पुढचा इतिहास जो आपला तो महासिरे आलमगिरी, म्हणजे खुद्द औरंगजेबाचा जो इतिहासकार होता साकी मुस्तेद खान, हा त्याने तो सगळा लिहिलेला आहे. सो हा सगळा दरबारी इतिहासकार आहे, यातला आपल्या मनाचं काही नाही, मला औरंगजेबाचा राग आहे म्हणून काहीतरी भरलेला इतिहास वगैरे काही नाही, औरंगजेबाच्या दरबारात लिहिलेला इतिहास आहे. सो औरंगजेबाचा इतिहासकार काय म्हणतो की हे 2 मुलांना घेऊन दिल्लीत आले, त्यातला एक मुलगा वारला. अरे अरे कसं काय, म्हणजे प्रवासात वारला आणि एकच मुलगा राहिला. सो त्या 2 राण्या, ज्यांची ती 2 मुलं होती त्यांच्यातला एकच राहिला. सो त्या 2 राण्या आणि एक मुलगा हे अखेर दिल्लीत होते. त्या मुलाचं नाव अजित सिंग ठेवलं. सो औरंगजेबाने सांगितलं की आता ह्यांना पकडायचंय, तुम्हाला काही करून कैद करा त्यांना, कारण त्यांना पुन्हा जोधपूरला नाही गेले पाहिजे, मला तिकडे माझा पपेट बसवायचा आहे, हे त्याने ठरवून ठेवलेलं होतं. हे सगळ्या रजपुतांना कळलं आणि रजपुतांनी त्याचा केला विरोध. हे महासिरी आलमगिरीमध्ये याचा उल्लेख येतो, प्लस पुढे अकबराने एक पत्र लिहिले आपल्या बापाला औरंगजेबाला, त्याच्यात पण त्यांनी म्हटलंय की फक्त 250 का 300 रजपूत होते, त्यांनी दिल्लीमध्ये तुम्हाला अजित सिंग मिळू दिला नाही. म्हणजे इतके पराक्रमी ते रजपूत आहेत की तुमच्या राजधानीतनं ते अजित सिंगाला घेऊन निघून गेले. खरंच रे. सो त्यांच्याबरोबर त्याच्या 2 राण्या आल्या होत्या, त्या दोन्ही राण्यांना पुरुषांचे वेश केले आणि रजपूत तिथे लढायला लागले. आणि त्यांनी 250 ते 300 रजपुतांनी काही करून अजित सिंगाला तिथून जोधपूरपर्यंत पोहोचवलं आणि त्याची रस्ता अडवण्याचं काम मुघल सैन्याचं हे ह्या सगळ्या रजपुतांनी केलं. म्हणजे आपल्याला थोडाफार तो पावनखिंडीचा एक प्रसंग डोळ्यासमोर येतो की तो अजित सिंग पोहोचला पाहिजे म्हणून, बाळच ते साधारण, म्हणजे फार मोठंही नाही, सो तो कसा बसा तिथे पोहोचला पाहिजे. शेवटी त्या 2 राण्यांनाही रजपुतांनीच मारून टाकलं, कारण नंतर उघडकीला आलं की अरे ह्या बायका आहेत, स्त्रिया आहेत, सो त्यांची नंतर विटंबना मुघलांनी केली असती, त्यामुळे त्यांनाही रजपुतांनीच मारलं आणि ह्यांच्यातले बरेचसे रजपूत तिथे धारातीर्थी पडले. सो दुर्गादास राठोड हा शेवटी जोधपूरला अजित सिंगाला घेऊन आला. आता इथून औरंगजेब म्हणतो की मला आता हे जोधपूरचं घराणं पूर्ण संपवायचं. सो त्याने जोधपूरवरती हल्ला करण्यासाठी हसन अली नावाचा त्याचा एक त्याच्यासारखाच विचार करणारा, त्याच्यासारखाच धर्म पालन करणारा, म्हणजे कसा ते आता तुला हळूहळू कळेल, म्हणजे सगळं तोडायचं फोडायचं, यांचा नाश करायचा, यांचं काही ठेवायचं नाही असा विचार करणारा एक हसन अली जो होता, ह्याचा रेफरन्स आपण पुढच्या भागात सुद्धा देणार आहे. त्याच्यामुळे मी सांगेन व्ह्युअर्सनी पण हसन अलीचं नाव व्यवस्थित लक्षात ठेवा, हसत लक्षात ठेवा. हसन अलीचं नाव. सो हसन अलीला पाठवलं, प्लस आपले बहादूर खान कोकलताश हेही होतेच, त्यांनाही पाठवलं. सो आता ह्याच्या हे सगळं झाल्यानंतर जोधपूरच्या मदतीसाठी उदयपूर ह्यांचंही राज्य आलं. हे उदयपूरचं जे राज्य होतं ना, हे म्हणजे मी मगाशी म्हटलं त्यानुसार सिसोदिया राजपूत, राणा प्रतापाच्या वंशातले, हे कधीही मुघलांसमोर झुकले नाहीत. सो सिसोदिया वंश म्हणजेच जर भोसले घराण्याचा अगदी इतिहास जर बघितला तर रूट्स कम फ्रॉम सिसोदिया घराणं, बरोबर? अगदी. त्याच्यावरती आपण एक वेगळा व्हिडिओ सुद्धा केलेला आहे, सो आपण त्याची लिंक पण इथे देऊया. जर कुणाला ऐतिहासिक संदर्भासहित बघायचं असेल की शिवाजी महाराजांचे रूट्स काय होते, तर ते सिसोदिया राजपूत कसे होते ते या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं आहे. आणि हा ऐतिहासिक संदर्भ आहे. बरं, ह्यातनं आपण शिवाजी महाराज म्हणजे राजपूत होते असं म्हणत नाही, ते 100% मराठाच होते,
पण त्यांचे रूट्स काय होते ते ह्यातनं आपण ऐतिहासिक संदर्भांनुसार सांगितलेलं आहे. पण तू म्हणतोस ते बरोबर आहे. सो हे जे सिसोदिया राजपूत होते ते कधीही मुघलांसमोर झुकले नाहीत. आपल्या मुली मुघलांना द्याव्यात असं ह्यांना कधीही बांधील नव्हतं. ते स्वतंत्र राजे म्हणूनच राज्य करायचे. त्यांचा कोणीही प्रतिनिधी दिल्लीच्या दरबारात असला पाहिजे असं कधीही कुठल्याही मुघल बादशाने त्यांच्यावरती जबरदस्ती केलेली नाही. सो हे सिसोदिया राजपूत जे होते हे जोधपूरच्या या लोकांना मदतीसाठी आले की आता राजपूतांनी एकत्र येऊन ह्या बादशाच्या विरुद्ध काहीतरी करायला हवं. हे सिसोदिया घराणं जे आहे म्हणजे राणा प्रतापचे हे सगळे घराणं काय म्हणजे वेगळंच ना, त्यांचं शौर्य, त्यांचं मोटिवेशन, त्यांचं सगळं लढाईची पद्धत. हो, थोडं विषयांतर होईल पण ना मी इथे एक अजून गंमत सांगतो. फास्ट फॉरवर्ड टू 100 इयर्स जाऊया आपण. पण तू आता सिसोदिया राजपूतांचा विषय काढलायस म्हणून सांगतो. राणा प्रतापाच्या वंशातले जे कोणी राणे पुढे झाले, हे जे कोणी राजे व्हायचे त्यांना राणेच म्हटलं जायचं. त्यांना आणि आपण मिर्झा राजा जयसिंग अंबरचं जे घराणं आहे त्यांच्या वंशातला पुढे एक नंतर जयसिंग म्हणूनच झाला पुढे राजा. ह्यांना भेटायला बाजीराव गेले होते. आपले पहिले बाजीराव. पहिले बाजीराव. आणि वंश भास्कर नावाचा एक ऐतिहासिक संदर्भ आहे. त्याच्यामध्ये बाजीराव यांनी ह्या दोन्ही राण्यांची कशी भेट घेतली त्याचं एक सुंदर वर्णन आहे. पटकन सांगतो मी. आणि त्यातनं तू जो हा विषय काढलायस ना की त्यांचा मान आणि ॲटिट्यूड काय असेल आणि हाऊ इट पेज ऑफ, की तुम्ही जे एवढे वर्षापासून बलिदान दिलंय ते कसं रुजतं ते बाजीरावांनी त्यांच्या वागणुकीतनं दाखवलंय. काय झालं तेव्हा? सो बाजीराव हे दिल्लीच्या बादशहाला भेटायला चालले होते काही गोष्टी ठरवण्यासाठी. त्याच्या आधी ते ह्या राण्यांना भेटून जाणार होते राजपुतान्यातल्या. बाजीरावांचा तोपर्यंत बराच दबदबा होता. त्यामुळे सगळ्यात पहिले बाजीराव हे उदयपूरच्या राण्याला भेटायला गेले. आता उदयपूरचा राणा हा बाजीरावांहून वयाने छोटा होता, लहान होता. त्यामुळे तो जवळजवळ 20 कोस बाहेर बाजीरावांना भेटायला आला. आता खरं पाहायला गेलास तर बाजीराव हे प्रधान होते, राजा नव्हते, छत्रपती नव्हते, शाहूंचे ते प्रतिनिधी होते. अगदी. सो त्याच्यामुळे सातारा गादीचे प्रधान हे बाजीराव होते. पण तरीही त्यांचा प्रताप, त्यांचं कर्तृत्व पाहून खुद्द उदयपूरचा राणा हा 20 कोस बाहेर जाऊन बाजीरावांना भेटला. तिथे भेटून तो बाजीरावांना भेटायला नंतर उदयपूरला घेऊन आला आणि त्यांची भेट जिथे झाली तिथे 2 समान स्थानं ठेवलेली होती की तुम्ही ह्याच्यावर बसावं. बाजीराव वंश भास्करमध्ये ह्याच्याबद्दल स्पष्ट लिहिलेलं आहे. बाजीराव हे त्या स्थानावरती न बसता समोर जाऊन जमिनीवर बसले. नंतर त्यांनी या राण्याच्या डोक्यावरती चामर आणि छत्र धरलं. म्हणजे लहान वयाने लहान असून सुद्धा, कारण त्यांना माहिती आहे की इतिहास काय. एक्झॅक्टली. सो बाजीराव त्यांना म्हणाले की तुमचा मान मोठा, तुम्ही साताऱ्याच्या छत्रपतींच्या मानाचे आहात, तुम्ही मुघलांसमोर कधी मान झुकवली नाहीत. कमाल. सो ही गोष्ट असल्यामुळे बाजीरावाने हा एक वेगळा मान दिला. सो त्यांच्या बलिदानाचं, त्यांच्या पूर्वजांनी जो बलिदान केलंय त्याचं त्यांना श्रेय दिलं. हेच ज्यावेळेला पुढे तो जयसिंगाला भेटायला गेला जो अंबरच्या घराण्याचा होता. आणि जयसिंगलाही पुन्हा एकदा असंच वाटलं की अरे आपल्यालाही असंच काहीतरी रिस्पेक्ट बाजीराव देतील. बाजीराव तिथे भेटायला गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की आपण दोघं समान स्थानावर बसणार आहोत. त्याच्या अगदी त्याच्या जवळ एकच स्थानावरती बाजीराव बसले. त्यांनी सांगितलं ह्याच्यावरती की म्हणजे मी तुझ्या सेम स्थानावर बसतोय हा उपकार समज. तुम्ही वरही बसू शकलो असतो. हो, कारण तुम्ही तुमच्या मुली जनानखान्यात पाठवलेल्या आहेत मुघलांच्या, तुम्ही सतत मुघलांचे गुलामच राहिलेले आहात. पण मी ज्या छत्रपतींचा सेवक आहे ते स्वतंत्र आहेत. असं असल्यामुळे बाजीरावांनी इतके वर्षांनी दोन्हीही वंशजांना आपापली लायकी दाखवून दिली की तुम्ही कुठे आहात. आणि दुसऱ्यांनी दाखवणं किती चांगलं. म्हणजे जोधपूर आणि उदयपूर म्हणजे 2 घराण्यांमध्ये तुम्ही एकमेकांना असं नाही म्हणू शकत मी माझं किती छान, पण जेव्हा कोणतरी त्रयस्थ येतो आणि तो लायकी दाखवतो त्यावेळेला कळतं. सो हे एक मला आठवलं म्हणून मी सांगितलं. सो आता कमिंग बॅक टू हे सगळे राजपूत एकत्र आले. उदयपूरच्या राण्यानेही मदत करण्याचं दाखवलं. आता औरंगजेब तर औरंगजेब होता, त्याचं डोकं तिरकत चालायचं. महाराजा जसवंत सिंग गेल्यानंतर औरंगजेबाने जिझिया हा कर लादला आणि तो सगळ्या राजपूतांकडून वसूल करायचं हे सांगितलं. उदयपूरचा जो राणा होता हा जोधपूरला मदत करतोय हे बघितल्यानंतर औरंगजेबाला सहन झालं नाही आणि त्याला पुन्हा एकदा ट्रम्प तात्यांसारखी काहीतरी खुसपटं काढायची होती. त्याने उदयपूरच्या राण्याला अशा काही अटी पाठवल्या. ह्या सगळ्या अटी मनुचीने लिहिलेल्या आहेत. मनुची आपला इटालियन प्रवासी, तो औरंगजेबाच्याच दरबारात असल्यामुळे त्याला ह्या अटी डिटेलमध्ये माहिती होत्या. औरंगजेबाने मुद्दाम अशा अटी उदयपूरच्या राण्याला पाठवल्या की ज्या तो कधी बाप जन्मात ॲक्सेप्ट करणार नाही. एक म्हणजे सगळ्यात पहिले तर तुम्ही मुसलमान व्हा, नाही तर युद्धाला तयार व्हा. शक्यच नाही. दुसरी अट, तुमच्या घराण्यातल्या मुली ह्या माझ्या शहजाद्यांना द्यायच्या. शक्य नाही.
तुम्ही जिझिया कर भरायचा, तेही शक्य तेही शक्य नाही. याच्यानंतर तुमच्या इकडे शरियाचा कायदा लागू झाला पाहिजे तुमच्या सगळ्या राज्यामध्ये, तेही शक्य नाही. आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे गोवध बंदी. आजकाल आपण पाहतो की बरेच जण म्हणतात की अरे गायीची हत्या वगैरे तुम्ही जे काही म्हणता, असं काय औरंगजेबाने वगैरे ते मुद्दाम नसेल केलं, ते त्यांचं खाणं आहे किंवा जे काय आहे ते त्याच्यामुळे ते करतायत. पण औरंगजेबाने घातलेल्या अटीमध्ये आहे की गोवध बंदी जी आहे तुमच्या राज्यात ती काढून टाका. तुमच्याही राज्यामध्ये, उदयपूरमध्ये, सिसोदिया वंशाच्या राज्यामध्ये गोवध सुरू झाला पाहिजे. म्हणजे याच्यात त्यांनी खाणं किंवा त्यांच्या धर्मात त्याचा काहीही संबंध नाही. ही मुद्दामून हे हिंदूंना आवडतं, हिंदूंच्या धर्मात मध्ये गायीचं पूजा लिहिलेली आहे, मग मुद्दामून त्याच्या अपोजिट जायचं. एक्झॅक्टली. सो आपला धर्म लादायचा आणि थोडक्यात तो धर्म तुम्ही पाळत नाहीयेत म्हणून तुमच्यावर हल्ला करायचा. आणि अर्थातच उदयपूरच्या राण्याने ह्याला विरोध केला. सो यावेळेला औरंगजेबाने या 2 रजपुतांविरुद्ध युद्ध पुकारलं आणि आपले मुलगे सगळे बोलावले. आजमला बोलावलं, तो आय थिंक बंगालमध्ये होता. मुअज्जम दख्खनमध्ये होता कधीपासून, त्याला बोलावलं. अकबर त्याचं कार्ट त्याच्याबरोबरच होतं. या सगळ्यांना घेऊन तो अजमेरला आला. अजमेरवरनं हे सगळं रजपुतानाला कंट्रोल करायचं. सो अजमेर वॉज देअर स्ट्रॉंग होल्ड मुघलांचा. सो तिथे तो आला आणि त्याने ह्या सगळ्यांना बोलवलं आणि सगळ्या ठिकाणून उदयपूरला घेरलं. सो आता हे सगळं घेरल्यानंतर उदयपूरच्या राण्याने तर पहिलेच सांगितलं की बाबा रे, तू आमच्याशी युद्ध करू नकोस. जी काही शांतता आपली चालू आहे ती तशीच राहू दे. तू उगाचच, म्हणजे तुझे आधीच शत्रू चिकार आहेत. तुझ्याकडे माझं 7,000 सैन्य दिलेलं आहे. त्यांचा प्रतिनिधी नसला तरी ते आपलं एक सैन्य मुघलांकडे ठेवायचं. तेवढं सैन्य घे आणि तुझे जे कोण शत्रू आहेत त्यांच्यावर हल्ला करणं, तू अजून नवीन शत्रू का पैदा करतोय असं त्याने विचारलं. पण औरंगजेब तो म्हणाला नाही, मला हल्ला करायचा. आता एक गमती औरंगजेबाच्या मी पुढे सांगेन. त्या सांगितल्यानंतर मला खरंच काही लोक जे औरंगजेबाला सेक्युलर म्हणतात त्यांची जीभ धजावते तरी कशी औरंगजेबाला सेक्युलर म्हणावी, ह्याचा मला फार मोठा प्रश्न पडतो. औरंगजेबाने ज्या बहादूर खानाला जोधपूरवरती हल्ला करायला पाठवला होता आणि अजित सिंगला पकडायला पाठवलं होतं, महाराजा जसवंत सिंगचा मुलगा, तो जोधपूरला गेला. अर्थातच तिथे त्याला अजित सिंग मिळाला नाही. बहादूर खान कोकलताश परत येताना त्याने आपल्याबरोबर कित्येक हिरे माणकं जडलेल्या मूर्ती तो घेऊन आला. तिथली मंदिरं त्याने पाडली. औरंगजेब बादशहाने हे बघितल्यानंतर त्याला खूप आनंद झाला. औरंगजेबाने खान जहान बहादूर खानाचं खूप कौतुक केलं की वा, मोठं धर्माचं काम केलंयस तू. त्याने सांगितलं की ह्या मूर्त्या आहेत, ह्या जामा मशीद जी दिल्लीत आहे त्याच्या पायऱ्यांच्या खाली पुरा देवा, म्हणजे त्याच्यावरनं रोज लोक नमाज पढायला जाताना पाय देऊन जातील. आणि काही माझ्या महालाच्या किल्ल्याच्या बाहेर जिलोखाना आहे. जिलोखाना म्हणजे जिकडे आपले वेगवेगळे लोक, मी आता पूर्वी कसं होतं की तुला समजा कुणाला भेटायला यायचंय, राजाला वगैरे, तर तुझा सगळा लवाजमा येतो ना, तू पण मोठा कोणीतरी आहेस, तर तुझा लवाजमा सगळा जिलोखान्यात थांबेल. मग ते घोडे, हत्ती, उंट, माणसं, पालख्या जे काय असतील ते जिथे ठेवायचं त्याला जिलोखाना म्हणतात. म्हणजे बरेच लोक तिथे असतील, त्या जिलोखान्याच्या खाली पुरा या मूर्त्या, म्हणजे जे लोक येतील त्यांचे पाय या मूर्त्यांवरती पडते. बरं, ही एक गोष्ट नाही आहे आणि ह्याचा उल्लेख महासिरे आलमगिरीत अभिमानाने करण्यात आलेला आहे. म्हणजे हे डॉक्युमेंटेड आहे, ह्याचा संदर्भ आहे आणि तो अभिमानाने केलेला आहे उल्लेख औरंगजेबाने. ठीक आहे, म्हणजे कोणीतरी एक पॉलिटिशियन अगदी प्रेमाने म्हणाले होते की छत्रपती संभाजी महाराजांना जिथे त्यांची हत्या केली औरंगजेबाने, त्याच्या मागे ब्रह्मदेवाचं मंदिर होतं, ते नाही पाडलं त्याने. म्हणजे त्याचं धर्माशी युद्ध नव्हतं, ते राजनैतिक युद्ध होतं. असं कसं काय लोक म्हणू शकतात, ह्याचं मला खरंच आश्चर्य वाटतं. आणि अजून ह्या गोष्टी मी पुढे पुढे सांगतोय की ज्या गोष्टी ह्या राण्यांशी युद्ध करताना रजपुतान्यातल्या काय काय केल्या त्यांनी. याच्यानंतर उदयपूरवरती हल्ला सुरू होता. उदयपूरच्या राण्याने सुद्धा ज्यावेळेला मुघलांचं सैन्य आलं तसा तो आपल्या महालातनं निघाला आणि डोंगर दऱ्यांमध्ये गेला. तिथे अरावलीचे पर्वत आहेत रजपुतान्यात, आणि तिथे सुद्धा ते तसेच गनिमी काव्याच्या पद्धतीने युद्ध करायला त्यांनी सुरुवात केली. सो जसा औरंगजेब, सगळ्यात पहिले तर हसन अली जसा तिथे पोहोचला आणि त्याला दिसलं की उदयपूरचा राणा निघून गेलेला आहे, या हसन अलीने 172 मंदिरं पाडली. 172 मंदिरं पाडली? हो. आणि हा 172 आकडा महासिरे आलमगिरीमध्ये असाच्या असा नोंदवलेला आहे. याच्यासाठी खुश होऊन हसन अलीला बहादूर आलमशाही असा एक, त्याला पदवी देण्यात आली की मोठं धर्माचं काम केलेलं असतं. सो हे हसन अलीचं झालं. ह्याच्यानंतर खुद्द औरंगजेब हा उदयपूरला पोहोचला. अर्थातच उदयपूरच्या महालामध्ये उदयपूरचा राणा नव्हता. त्याच्या समोरचं मंदिर, ज्याला साकी मुस्तेद खान म्हणतो की इथेच सगळे ते म्हणजे काफेरी लोक
आपली पूजा बिजा करतात ते मंदिर पाडायला औरंगजेब बादशहाने आज्ञा केली आणि ते मंदिरही तिथे पाडण्यात आलं. तिथे 20 रजपुतांनी स्वतःचं बलिदान दिलं, त्याचाही त्यांनी अगदी गर्वाने उल्लेख केलेला आहे. याच्याच बरोबर अजून जे हे काही युद्ध चालू होतं त्याच्यामध्ये महासिर आलमगिरीमध्ये उल्लेख येतो की 63 मंदिरं पाडण्याचा आदेश उदयपूरच्या पुन्हा राण्याच्या राज्यातली पाडायचा आदेश हा औरंगजेबाने दिला. म्हणजे आपल्याला जवळजवळ दिसतं की या 80-81 मध्ये 250 ते 300 मंदिर औरंगजेबाने पाडण्याचा आदेश दिला. बापरे, हे इन्क्लुडिंग बोथ उदयपूर जोधपूर. येस. सो अशा प्रकाराने हे सगळं युद्ध चालू होतं. ह्याच्यामध्ये मनुचीने एक छान उदाहरण दिलेलं आहे की ह्यांना अरावली पर्वतरांगांमध्ये जाऊन रजपुतांना शोधून मारणं शक्य होत नव्हतं. अशा वेळेला एका ठिकाणी खुद्द औरंगजेब बादशाह अडकला होता आणि त्याच्या दोन्ही मार्गांवरती रजपुतांनी असे काही सैनिक सोडले होते की त्याला बाहेरही खिंडीतनं पडता येईना आणि आतही जाता येईना. अजून या ठिकाणी सुद्धा जो उदयपूरचा राणा होता त्याने औरंगजेबाला सांगितलं की तुम्ही शांतीपूर्वक इथून निघून जा, आम्हाला तुमच्याशी युद्ध करण्यात काडी मात्र इंटरेस्ट नाहीये. औरंगजेबाला ह्याचा इतका राग आला की तिथून सुटल्यानंतर तो परत अजमेरला गेला आणि तिथून अजून सैन्य पाठवलं. आणि ती 63 मंदिरं यानंतरच त्याने त्याचा राग खुन्नस काढण्यासाठी म्हणून ती पाडण्याचा आदेश दिलेला आहे. सो इन जनरल मनुची तर म्हणतो की जर अफगाणांच्या हातात औरंगजेब सापडला असता असा तर त्याचं मुंडकं कापून नाचवलं असतं अफगाणांनी. ते रजपूत होते म्हणून त्यांनी पुन्हा एकदा सारासार विचार केला नाही असं मला वैयक्तिकरित्या वाटतं की तुम्ही शत्रू संपवला असता तिथेच तर तुम्हाला पूर्णपणे स्वातंत्र्य मिळालं असतं. राजपूतांच्या इतिहास हे अनेक वेळा हे दिसतं की त्यांनी उगाच उदार मतवाद बऱ्याच ठिकाणी दाखवलेला आहे, पण हे वैयक्तिक माझं मत आहे. सो अशा प्रकाराने हे उदयपूर आणि जोधपूर यांच्यावरती औरंगजेब बादशहाने हे युद्ध लादलं. आता मी मगाशी म्हटलं त्यानुसार औरंगजेबाने आपल्या सगळ्या पोरांना बोलवून आणलं होतं की आपल्याला हे सगळं राज्य संपवायचंय. त्यांच्यातलंच एक पोरग म्हणजे अकबर. सो हा जो अकबर होता म्हणजे आपण म्हणू शकतो बॉर्न विथ अ सिल्वर स्पून, की सगळं आयुष्य आरामात आयुष्य जगायचं. त्यात तो जन्माला आल्यानंतर त्याची आई मेली, त्याच्यामुळे औरंगजेबाचं फार जीव होता बाबा की आई विना कसं पोरगं वाढतंय. तू अरे वाचशील ना अक्षरशः 50-50 हजारांचे शिरपेच महासिर आलमगिरीमध्ये वाचल्यानंतर दिसतं की अकबराला म्हणजे सगळ्यात शेजाऱ्यांना 50-50 हजार रुपयांचे शिरपेच द्यायचे. ते एका अख्ख्या मोहिमेचा खर्च यायचा त्याच्यामध्ये. सो हे असं लाडकं असल्यामुळे त्याला बरोबर बोलवलं होतं आणि त्याला ह्या उदयपूरच्या राण्यांवरती हल्ला करायला पाठवलं त्यांनी. तर गंमत अशी झाली की उदयपूर आणि जोधपूर यांनी एकत्र येऊन त्यावेळेला दुर्गादास राठोड ह्याच्यामध्ये अग्रेसर होते आणि त्यांनी अकबराला असं सांगितलं की अरे अकबर म्हणजे तुझं नाव त्या अकबर बादशहाशी मिळतं जुळतं होतंय, तुझे वडील हे काय करतायत, तू जर बादशाह झालास तर आमचा तुला पाठिंबा आहे करून त्याला हरभऱ्याच्या झाडावर चढवलं. आणि मग अकबराने केलं औरंगजेबाच्या विरुद्ध बंड, स्वतःच्या बापाच्या विरुद्ध. म्हणजे काही फार आश्चर्य करण्यासारखी गोष्ट नव्हती, प्रथा चालूच राहिली पाहिजे. अगदीच. सो ते त्याने केलं. ते केल्यानंतर मग सगळ्यात पहिले हे मुअज्जमला कळलं आणि त्याने आपल्या बापाला सांगितलं की अरे हे हे बघा काय करतंय कार्ट, म्हणजे जे मी करायला हवं ते हे करतंय तर आवरा जरा त्याला. तर औरंगजेबाला विश्वासच बसेना की अरे माझं एवढं प्रेमाचं कार्ट ते असं कसं काय वागेल. म्हणून त्याने त्याला पत्र वगैरे पाठवले की अरे तू काय करतोय हे. तो म्हणाला की मी बंड केलंय, मी बादशाह होणार आहे. त्याने आपल्या नावाने नाणी वगैरे पाडली, म्हणजे नाणी पाडणं म्हणजे बादशाह झालो ना असं ते होतं. सो ते त्याने सगळं केलं आणि अजमेरला ज्या वेळेला औरंगजेब बादशाह होता त्यावेळेला त्या औरंगजेब बादशाहकडे या वेळेला फार कमी सैन्य होतं, काहीतरी 8-10 हजाराचं सैन्य होतं. आणि रजपुतांनी आपली कंबाईंड फोर्स सगळं सैन्य जे संयुक्त करून दिलेलं होतं ते 30,000 रजपुतांचं होतं. हे सगळे येऊन आता औरंगजेबावर हल्ला करणार असं ठरलं. औरंगजेबाला अकबराशी काही भीती नव्हती, त्याला माहिती आहे ते आपलं पोरगं म्हणजे ह्याने काय आयुष्यात कष्ट केलेले नाहीत. त्याला ते 30,000 जे रजपूत होते त्यांची भीती होती आणि आपल्याकडे एवढं सैन्य नाही आहे. शेवटी औरंगजेबाने त्याचं डोकं लावलं. तो काय म्हणजे कच्चा खिलाडी नव्हता, ते पक्क कपटी होतं. सो त्याने अकबराला पत्र पाठवलं की तू इतका आज्ञाधारक आहेस आणि तू नेहमीच सिद्ध करत आलायस की तू आज्ञाधारक आहेस, आता थोडंच अजून तुला हे सिद्ध करायचं आहे. ज्या वेळेला आपल्यामध्ये युद्ध होईल त्यावेळेला या रजपूत सैनिकांना तू पुढे उभं कर, म्हणजे मागून तू आणि पुढून मी, जेवढे संपवता येतील तेवढे रजपूत संपवू. आणि हे पत्र मुद्दाम रजपुतांच्या हातात पडेल असं पाठवलं. डबल गेम करायचा प्रयत्न केला. येस. आणि हे मनुचीने लिहिले हा सगळा किस्सा. रजपुतांच्या हातात ते पत्र पडल्यानंतर त्यांच्यावर जो परिणाम व्हायचा होता तो झाला. रजपुतांना 2 मिनिटासाठी वाटलं की म्हणजे ज्याला आपण झाडावर चढवतोय असं आपल्याला वाटतंय तो आपल्यालाच मारायला निघालाय. सो रजपूत तिथून गायब. मध्यरात्री अकबर उठला की आता तयारी करायची युद्धाची आणि बघतो तर सगळे गायब रजपूत.
खुद्द अकबरानेही तिकडनं पलायन केलं, कारण तो एकटा काय बापाशी युद्ध करू शकेल अशी त्याच्यात छातीच नव्हती. सो एकही बाण न सोडता, एकही तलवारीचा खणखणाट न करता औरंगजेबाने एका पत्राने युद्ध संपवलं. म्हणजे हा आपण जे म्हणतो की उगीच मुघलांचा बादशाह देशावर राज्य करणारा तो काय कच्चा खिलाडी नव्हता. येस. आणि म्हणून आपल्याला शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे श्रेष्ठ का वाटतात, तर अशा औरंगजेबाला ज्यांनी नाक घासायला लावलं ते हे छत्रपती आहेत. त्याच्यामुळे हा जो औरंगजेबाने हे त्याचं युद्ध कौशल्य दाखवलं त्याच्यामध्ये. आणि मग ह्याच्यानंतर अकबर आणि दुर्गादास यांनी ठरवलं की आपण दख्खनमध्ये जावं, कारण त्यांच्या डोक्यात फक्त एकच नाव आलं, छत्रपती संभाजी महाराज. अखिल हिंदुस्थानामध्ये अकबराला जर कोणी सपोर्ट करू शकणार असतील आणि ज्यांची कोणाची छाती असेल तर ते फक्त छत्रपती संभाजी महाराज आहेत. इथून निघताना अकबराने छत्रपती संभाजी महाराजांना एक पत्र लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तो जे काही वर्णन करतो, जे काही लिहितो, त्याच्यातनं आपल्याला निव्वळ कळून येतं की त्याचा चॉईस होता छत्रपती संभाजी महाराज, की त्याला माहिती होतं की हे एकच मनुष्य आहे जे उभे राहू शकतील औरंगजेबाच्या विरुद्ध. सो ह्यातनं आपल्याला अर्थातच संभाजी महाराजांचा मोठेपणा आणि त्यांचं कर्तृत्व किती मोठं होतं हे दिसून येतं. सो हा ओव्हरऑल आपण पाहिला इतिहास. आणि ह्याच्यानंतर एक 3-4 महिन्यांनी उदयपूरच्या राण्याने आणि औरंगजेबाने तह केला. उदयपूरच्या राण्याने आपले काही जिल्हे त्याला देऊन टाकले आणि मग त्यांचा तह होऊन हे युद्ध बंद पडलं. पण जर तू पाहिलंस तर साधारण 1678 10 डिसेंबर महाराजा जसवंतसिंग मेला. सो जानेवारी 1679 पासून ते जवळजवळ 1681 पर्यंत सुरुवातीपर्यंत हे सगळं युद्ध राजपुतांबरोबर चालू होतं, ज्यात औरंगजेबाला कुठेच यश नाही मिळालं. त्याला जर एक जरी राणा हातात सापडला असता तरी औरंगजेब त्याने ह्यांची मुंडकी छाटून वेशीवर टांगली असती. पण त्याला तह करायला लागला, ह्याचा अर्थ त्याला हे काहीही म्हणजे राजपुतांनी पण चांगली फाईट दिली. येस. पण मग त्यांनी स्वतःच राज्य वाचवलं का तह करून? हो, त्याच्यामध्ये उदयपूरचा जो राणा होता त्याचं सार्वभौमत्व तसंच राहिलं. त्याला ज्या काही त्या अटी पाठवल्या त्या औरंगजेबाने त्या त्याला पुन्हा लादता आल्या नाहीत. त्यालाही कळलं की ह्यांच्या राज्यात घुसून आपण काहीही करू शकत नाही. आणि अर्थातच ते सगळं म्हणजे त्याने थोडा विचार केला असता तर त्याला अकबर आणि बाकीच्या बादशाहांनी जे काय भोगलं होतं ते कळलंच असतं की राणा प्रतापांनी जे काही ह्यांना भोगायला लावलंय अकबराला, त्या सगळ्याची आठवण औरंगजेबाने जरी केली असती तरी एवढे रिसोर्सेस वाया गेले नसते. पण औरंगजेब हा तसाच होता की ज्याच्यामुळे त्याला रिसोर्सेस वाया घालवायचेच होते आणि उद्या मराठ्यांच्याही मागे त्याला 27 वर्ष वाया घालवायचीच होती त्याची. सो अशा पद्धतीने औरंगजेब बादशाला कळलं की आता आपलं कार्ट जे आहे ते दक्षिणेला निघालेलं आहे. सो हे इनडायरेक्टली कारण झालं की औरंगजेब म्हणाला की आता मी माझ्या पोराला पकडण्यासाठी दख्खनमध्ये जाणार. मोठं कारण आहे. सो राजपुतांशी झुंज केल्यानंतर आणि तिथे तह झाल्यानंतर अकबरला पकडण्यासाठी आता औरंगजेब त्याच्या सैन्याबरोबर खाली दक्षिणेत आला. पण सुरुवातीला तू मला म्हणाला होतास की अनेक कारणं होती, तू मगाशी काही कारणं एक्सप्लेन केली. तू मराठे, आतापर्यंत आपण मराठ्यांना शिवाजी महाराजांचा त्याला दहशत होती आणि आता मग शिवाजी महाराज गेल्यानंतर आता ती क्षण. सो ते जर आता इतिहास काय सांगतो आणि संदर्भ काय की मराठ्यांसाठी तो दक्षिणेत कसा काय आला. येस, अगदी बरोबर आहे. सो ऑब्व्हियसली काही इतिहासकारांच्या मते अकबर हा एक मोठं कारण ठरला. पण याच्याच बरोबर औरंगजेबाचा इतिहास ज्यांनी लिहिलेला आहे, खाफी खान असेल किंवा अजून काही असेल, त्यांनी अजूनही काही गोष्टी ॲड केल्यात. पुन्हा एकदा त्याची आपण थोडी बॅकग्राऊंड बघूया आणि मग खाफी खानाने काय लिहिलंय की मराठ्यांमुळे औरंगजेब किंवा स्पेसिफिकली छत्रपती संभाजी महाराजांमुळे औरंगजेब दख्खनेत का आला ते समजून घेऊया. ज्या वेळेला छत्रपती संभाजी महाराज हे सिंहासनावरती आले आणि त्यांनी इनिशियल सगळा जो अंतर्गत कलह होता तो संपवला, याच्यानंतर हंबीरराव मोहिते जे अर्थातच संभाजी महाराजांचे सरसेनापती होते, यांनी बुऱ्हाणपूरवर हल्ला केला. ठीक आहे. अर्थात जेधे शकावली स्पष्ट सांगते की हंबीररावांनी बुऱ्हाणपूरवर हल्ला केला. स्वतः संभाजी महाराज नव्हते, जसं छावा चित्रपटात दाखवलं होतं. अगदी. सो आपण आता पुन्हा एकदा बुऱ्हाणपूरवरचा हल्ला समजण्याच्या आधी बुऱ्हाणपूर म्हणजे काय ते समजून घेऊया. सो बुऱ्हाणपूर जे आहे ते अकबराने मुघलांच्या अधिपत्याखाली आणण्याच्या आधी फारुकी नवाब जे होते त्यांचं बुऱ्हाणपूरवरती राज्य होतं. फारुकी नवाब हो. सो हे फारुकी नवाब होते. त्यांनाही बुऱ्हाणपूर काही आधीपासून त्यांच्याकडे नव्हतं. त्यांच्या आधी एक आशा नावाचा अहिर जातीचा राजा बुऱ्हाणपूरवरती राज्य करत असे.
तो फार अर्थातच उदार मतवादी होता. त्याचे फारुकी नवाबांशी मैत्रीपूर्ण संबंध होते. एक दिवशी फारुकी नवाबांनी असं सांगितलं की ना, आमच्यावरती हल्ला होतोय तर आमचा जनानखाना आम्ही तुझ्याकडे सोपवून जातो. अर्थातच त्या जनानखान्याच्या आतमध्ये सशस्त्र सैनिक होते. तो जनानखाना आत घेतल्यानंतर त्या सशस्त्र सैनिकांनी या आशा राजाचा होता तो आणि त्याच्या सगळ्या खानदानाला संपवलं आणि अखेर फारुकी नवाबांकडे हे बुऱ्हाणपूर आलं. आणि मग त्यांनी ह्या बुऱ्हाणपूरला म्हणजे एक सेंट्रल हब केला की तिथे फिनान्शियल आर्थिक उलाढाली खूप व्हायला लागल्या. नंतर अकबराने ते मिळवलं आणि मग अकबराने ते मिळवल्यानंतर बुऱ्हाणपूरची अजूनच भरभराट व्हायला लागली. औरंगजेबाबद्दल बोलायला जायचं तर औरंगजेबाच्या मर्मबंधातली ठेव होती ही. का तर औरंगजेब जो होता त्याची पहिली प्रेयसी ही ह्या बुऱ्हाणपूरमध्ये, की इथे औरंगजेब 6 महिने राहिला होता आणि त्या आपल्या प्रेयसी बरोबर त्याने प्रणयाचे आस्वाद घेतले होते. सो त्यामुळे औरंगजेबासाठी खूपच असं प्रेमाचं होतं. शहाजहान बादशाह त्याची बायको मुमताज महल जिच्यासाठी ताजमहाल बांधला ती इथेच मेली. 6 महिने तिचं प्रेत हे इकडच्याच किल्ल्यामध्ये ठेवलेलं होतं कारण ताजमहाल रेडी नव्हता ना. सो टेम्पररी ती इथेच होती. औरंगजेबाच्या काही मुलींचा जन्म, बहिणींचा जन्म वगैरे वगैरे बरंच. सो बुऱ्हाणपूर इन शॉर्ट असं फार सेंट्रल हब होता. सो बुऱ्हाणपूरला आपण दख्खनचा दरवाजा असं म्हणू शकतो की लोक उत्तरेतनं दक्षिणेत मुघल जेव्हा पण यायचे ते बुऱ्हाणपूर मधनं येणं. म्हणजे नंतर औरंगजेब बादशाह ही अजमेरवरनं निघून बुऱ्हाणपुरातच पोहोचला. हे मी माझ्या काही चेन्नई किंवा बँगलोरच्या मित्रांना नक्की सांगेन, कारण त्यांना असं वाटतं की आपण महाराष्ट्रीयन लोक हे उत्तरेतले, म्हणजे त्यांच्यासाठी आमच्या वरती डोक्याच्या वर जे कोणी आहे ते उत्तर भारतीय. तो हे तुझं जे वाक्य आहे की बुऱ्हाणपूर हा दक्षिणेतला दरवाजा, की तिथून तुम्ही खाली आलात की तुम्ही दक्षिणेत आलात. पण हा अनुभव मलाही आलाय की आपण ना दक्षिण भारतीय आहोत ना उत्तर भारतीय आहोत. कारण दक्षिण भारतीयांना वाटतं की तुम्ही आमच्या उत्तरेचे म्हणजे तुम्ही उत्तर भारतीय. उत्तर भारतीयांना वाटतं तुम्ही हिंदी आणि आमच्याशी बऱ्यापैकी आमच्या कल्चरचे आणि तुमच्या कल्चरमध्ये थोडा फरक आहे. सो तुम्ही दक्षिण भारतीय. आपण मध्ये सँडविच होतो बरोबर. MP, महाराष्ट्र, गुजरात. सो अशा प्रकारे बुऱ्हाणपूर ह्याचा ही सगळी अशी बॅकग्राऊंड आहे. ह्या संपन्न अशा बुऱ्हाणपुरावरती अर्थातच शिवाजी महाराजांचा आणि नंतर संभाजी महाराजांचा डोळा होता. ह्याचं प्लॅनिंग 1680 पासून सुरू होतं. पण मग अर्थातच छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाल्यामुळे ही जी कामगिरी होती ती थोडी पुढे ढकलली गेली. आणि मग जानेवारी 1681 मध्ये हंबीरराव मोहिते यांनी बुऱ्हाणपूरवरती हल्ला केला आणि तो अचानक केला. 20,000 फौज घेऊन हंबीरराव मोहितेचे होते. 20,000 त्या काळात बुऱ्हाणपूरसाठी 20,000 पण जास्त होते. का ते मी तुला सांगतो, कारण बुऱ्हाणपूर हे इतकं बेसावध होतं. ते त्यांना जसं म्हणजे सुरतेमधनं, कारंजा शहरामधनं कधीच मुघल काहीच शिकले नाहीत. म्हणजे कुठेतरी आत्ता हंबीरराव मोहिते हे वऱ्हाडामध्ये धुमाकूळ घालतायत हे त्यांना माहिती होतं. आणि वऱ्हाडपासनं तसं बघायला गेलं तर बुऱ्हाणपूर जवळ, तसं म्हणतो मी, अगदी जवळ नाही, पण इथून आपल्याकडे पण हंबीरराव मोहिते हल्ला करायला येतील हे कोणाच्या बापाने स्वप्नात पाहिलंय आणि त्याच्यासाठी कोण तयारी करेल. म्हणून मला आठवतं सिनेमामध्ये ते दाखवलंय की तो तिथला जो गडकेडावर किल्ल्यावरचा जो किल्लेदार असतो तो असा एकदम बेसावध असतो. त्याला वाटतच नाही की मराठी इथे येतील. हो, त्याच्यामुळे कुणाच्याच मुघलांच्या बापालाही वाटलं नव्हतं की मराठी अचानक येऊन त्यांच्यावरती हल्ला करतील. यावेळेला बुऱ्हाणपूर हे किती बेसावध होतं हे आपल्याला खाफी खानाने लिहून ठेवलंय. त्याच्यावरनं कळतं की मराठे जे होते ते सुरुवातीला बुऱ्हाणपूरच्या बाहेरच्या पुऱ्यांमध्ये शिरले. वेगवेगळे पुरे म्हणजे थोडक्यात आपण त्याला एरिया पेठा म्हणू शकतो. सो असे टोटल 17 पुरे तिथे बुऱ्हाणपूरच्या तटबंदीच्या बाहेर होते. ओके, बुऱ्हाणपूर शहराच्या तटबंदीच्या बाहेर 17 पुरे होते आणि ते प्रचंड श्रीमंत होते. सो त्यातला जो बहादूर पुरा आहे, बहादूर खान कोकलताश हा ह्याचा मनसबदार, म्हणजे त्याच्याकडे हा पूर्ण एरिया देण्यात आला होता. त्याच्या नावाने जो होता बहादूरपुरा तो सगळ्यात श्रीमंत. आणि तो इतका बेसावध होता की खाफी खान म्हणतो की बहादूरपुऱ्यावरती ज्याला मराठ्यांनी हल्ला केला त्यावेळेला त्यातनं एक माणूस किंवा एक पैसा सुद्धा हलवता आला नाही. बापरे. म्हणजे इतके बेसावध की त्याच्यानंतर बहादूरपुरा पूर्ण लुटून झाल्यानंतर मराठ्यांनी ज्याला त्याला आग लावली त्या आगीचे लोट बघून बुऱ्हाणपुरात लोकांना कळलं की मराठी आलेत. अरे देवा. ह्याच्यानंतर 3 दिवस हे सगळे जे पुरे होते, शहाजहानपुरा नाव होतं त्याचं, अजून असे बरेच 17 टोटल मी म्हटलं तसं जे पुरे होते ते 3 दिवस मराठे लुटत होते.
आणि हे बुऱ्हाणपूर आतमध्ये बसले. आतमध्ये होते आणि ते किल्ले बिल्ले मग दरवाजे लावून बसले की आता कोणाला आतमध्ये द्यायचं नाही यायला. खाफी खानामुळे आपल्याला इतक्या गोष्टी आणि इतक्या मजेशीर गोष्टी मुघलांच्या झालेल्या फजिती कळतात की एवढी तर फजिती झालेली कळतेच आहे आपल्याला की 3 दिवस ते लुटतात, त्यांनाही कोणी हल्ला करायला येईना बघा की आपण विरोध करूया वगैरे काही नाही, त्यांना लुटू दे. मराठ्यांकडे चॉईस होता लुटीचा. बापरे. खाफी खान म्हणाला की त्यांनी इतक्या काचेच्या सुंदर सुंदर गोष्टी, काही लाकडाच्या छान पेट्या वगैरे इतक्या गोळा केल्या की नंतर हे घेऊन जायला कठीण आहे म्हणून ते तिथेच टाकून मराठे फक्त सोनं आणि चांदी घेऊन गेले की आता हे चॉईस आहे, हे का हे नको, हे छान नाही, असं करून मराठ्यांना मेजर चॉईस होता, असं घेऊन ते गेले. बहादूर खान साहेब जागे झाले आणि बहादूर खान साहेब निघाले लगेच. त्यावेळेला तो औरंगाबादेत होता आय गेस, आणि तिथून तो लगेच निघाला की बुऱ्हाणपुरावरती मराठ्यांनी काफिरांनी हल्ला केलाय तर आता येऊन आपल्याला ते वाचवलं पाहिजे. तो निघाला आणि ही मधलं जे डिस्टन्स होतं ते खूप जास्त होतं, त्यामुळे तो खाफी खान म्हणतो की तो 3 ते 4 प्रहर, एक प्रहर म्हणजे 3 तास, 12 तास त्याने आराम केला आणि मग तो निघाला. तर त्याच्या हितशत्रूंनी असं पसरवलं की संभाजी महाराजांना हा सामील आहे, ह्याने संभाजी महाराजांकडनं लाच घेतली, कारण पेंडीचे गुरु, त्यामुळे त्याची प्रसिद्धीच अशी होती की हा लाच घेण्यासाठी कुठेही तयार असतो. सो त्याच्यामुळे लोकांनी म्हटलं की हा मुद्दाम थांबला, तेवढ्यात मराठ्यांना आपलं जाऊ दिलं आणि पुढच्या 3-4 दिवसात मराठी साल्हेरला त्यांच्या किल्ल्यावरती पोहोचले आणि तिकडे सगळं त्यांनी लूट ठेवून दिली. हे सगळं झाल्यानंतर अर्थातच औरंगजेब बादशाह हा खान जहान बहादूर खानवरती खूप चिडला की हे काय झालंय. त्यात खाफी खान म्हणतो की मौलवी आणि मोठे मोठे प्रतिष्ठित व्यक्ती जे होते त्यांनी पत्र लिहून पाठवली की काफिरांची जोरी झाले, बळजोरी झाले, शुक्रवारचा नमाज बंद पडला बुऱ्हाणपुरातला. आणि यावेळेला खाफी खान म्हणतो औरंगजेब म्हणाला की काफरांची सत्ता संपवायला मी दक्षिणेत येतो. सो हे अजून एक कारण होतं की ज्याच्यामुळे औरंगजेबाने असं ठरवलं की आपण स्वतः दख्खनेमध्ये जाऊन काफर बच्चा छत्रपती संभाजी महाराजांना स्वतःच्या हाताने शिक्षा करूया. म्हणून तो निघाला. औरंगाबाद जे त्याच्या जवळ होतं त्याच्याबद्दल भीमसेन सक्सेना म्हणून औरंगजेबाचा अजून एक इतिहासकार आहे जो त्याच्या सैन्यामध्येच होता, त्याने सांगितलंय की औरंगाबाद, ज्याला आपण अर्थातच आता संभाजीनगर म्हणतो पण त्याचं नाव त्या काळात औरंगाबाद असल्यामुळे मी औरंगाबादच म्हणतोय, त्याच्यामध्ये मराठ्यांची इतकी दहशत होती की मी स्वतः म्हणजे भीमसेन हा ज्यावेळेला पोहोचला शहरात त्यावेळेला त्याला मुख्य जी त्याची सैनिकांची जी जागा असते तिथे फक्त 3च शिपाई दिसले. 3 शिपाई. लोक दरवाजे बंद करून पळायच्या तयारीत बसले होते की कधी मराठे येतात आणि कधी आपण पळून जातोय. माझा भाऊ म्हणजे भीमसेनाचा भाऊ तिथे राहत होता, त्याला मला बघून हायसं वाटलं की म्हणजे आता लोक येतात आणि आपल्याला वाचवतील, की म्हणजे औरंगाबादची ही अशी परिस्थिती झालेली होती. सो असं हे एक बुऱ्हाणपूरची जी लूट होती. आणि ह्याच्याशिवाय सुद्धा मराठ्यांनी त्यावेळेला भरपूर धुमाकूळ मुघलांच्या प्रदेशामध्ये घातला होता. हे अजून एक कारण होतं ज्याने औरंगजेब दख्खनेत यायला निघाला. अच्छा, सो ही तर सगळी कारणं होती जी आपण सविस्तर समजून घेतली की आता फायनली औरंगजेब त्याच्या पूर्ण सैनिकास बरोबर दक्षिणेत यायला निघाला. मस्त. आणि आता मग पुढच्या एपिसोडमध्ये आपण औरंगजेब आणि छत्रपती संभाजी महाराज हे एकामेकांसमोर कसे उभे राहिले आणि कसा लढा दिला ते आपण बघूया. हा एपिसोड शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नमस्कार.